शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कांदिवलीपूरमध्ये सध्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। आमच्यासोबत नगरसेवक सचिन पाटील जे आहेत। कशा प्रकारचे रक्तदान शिबिर आहे, आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केलेत आणि काय टार्गेट आहे तुमचे? बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या वतीने गेली कित्येक वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रभर होत असतं। आता रक्ताचा जो तुटवडा आहे त्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आपण बघू शकता की कांदिवलीतली जनता रक्तदान शिबिराला इथे उत्स्फूर्तपणे आलेली आहे। पण किती लोक आतापर्यंत केलेत आणि काय टार्गेट आहे? किती लोक? 180च्या आसपास लोकांनी रक्तदान आता केलेलं आहे आणि आमचं एक टार्गेट आहे की 300-350 लोक दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान करतील। सर्वात जास्त ऑटो रिक्षा चालक तुमच्या रक्तदान शिबिरामध्ये आम्हाला दिसले आहेत। काय कारण होतं? बघा, शिवसेनेशी आहे ना, ऑटो रिक्षा असो, कामगार असो, इतर कोणत्याही संघटनेचे लोक हे कायम जोडलेले आहेत। आम्ही तळागाळाशी जोडलेले लोक आहोत आणि फक्त केलेल्या आव्हानाला त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ती मंडळी इथे रक्तदानाला आली। आपण बघू शकता की सगळे म्हणजे अगदी इथले आमच्या बिल्डिंगमधले सोसायटीचे चेअरमन, क्रिकेट आमचे जे असोसिएशन बांडुंगरी, तिथले खेळाडू सगळी मंडळी इथे आले आणि शिवसेना जे आव्हान करते त्या आव्हानाला मान देऊन प्रत्येक समाजातला स्तरातला माणूस हा इथे हजर असतो। पण ऑटो रिक्षा चालकांसाठी जे शेवटचा दिवस होता मराठी भाषा शिकण्याचा ते संपलेलं आहे। 18 तारखेपासून कारवाई होणार आहे त्यांच्यावर जर कोणी नियमाच्या पालन याची जी कार्यशाळा आणि वर्ग आहेत ते आमचे विद्यमान विभाग प्रमुख संतोष राणे साहेबांनी गेल्या महिन्यात ठिकठिकाणी प्रत्येक शाखा प्रमुखांना सूचना देऊन हे चालवलेले आहेतच आहेत। आणि मला वाटत नाही की बघा, त्यांनी मानसिकता दाखवलेली उत्तर भारतीय बांधवांनी, बरोबर आहे, त्यांनी मराठी बरोबर जुळवून घेऊन समरस होऊन इथे कसं पुढे मुंबईला आणि किंबहुना महाराष्ट्राला न्यायचं या विषयाने चाललेलं आहे। पण मला तुमच्या माध्यमातून हे पण सांगायचं आहे की जशी आपण या गोष्टीवरती फोकस केला आहे, त्याचबरोबर शिक्षण असेल, शैक्षणिक सुविधा असतील, बऱ्याचशा शैक्षणिक संस्था अगदी खिळखिळीत झालेल्या आहेत, अडगळीत पडलेल्या आहेत, तिथे सुविधांची कमतरता आहे, त्याचबरोबर हे रस्ते आहेत, त्यातले खड्डे आहेत। माननीय आदित्य साहेबांनी हे सगळे विषय आता महाराष्ट्रासमोर आणलेत, त्यालाही यांनी प्राधान्य दिलं पाहिजे। मी म्हणतो किंबहुना शिंदेनी जे 3 वर्षापूर्वी जी चकाचक मुंबई आणि म्हणतात ना इन्फ्रामॅन वगैरे या सगळ्या आणलेल्या गोष्टी या सपशेल फेल ठरलेल्या आहेत। आपण बघू शकता मुंबईचं काँक्रिटीकरण तर केलं, पण त्याचबरोबर जेवढे अपघात झाले या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये त्या हिशोबाने तुम्ही बघा की यांनी या सगळ्या गोष्टींबरोबर मूलभूत ज्या गरजा आहेत नागरिकांच्या, युवकांच्या, जेनजींच्या, त्याच्यावर त्यांनी पहिला अभ्यास केला पाहिजे आणि त्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे। शिक्षणाचा बोजवारा वाढलेला आहे साहेब, तुम्ही बघा ना, तुम्ही याला प्राधान्य का देत नाही? म्हणजे उगीच नको ते विषय जास्त रंगवले जातात, पण ज्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे तिथे लक्षच नाही या लोकांचं। तो जी तुमची आपण संघटना आहेत ऑटो रिक्षा चालकांची, तुम्ही या विषयावर कसं बघतात आणि तुमची काय प्रतिक्रिया असणार? बघा, असं आहे की मी स्वतः पण रिक्षावाला आहे, माझं परमिट आहे, खूप काळ मी पण रिक्षा चालवलेली आहे आणि उत्तर भारतीय असतील, इतर लोक असतील, ही कित्येक वर्ष ह्या मुंबईमध्ये राहतात आणि ते मराठी बोलतात। आता काय बोलायचं आहे की व्यावहारिक जे बोलणं लागतं, जे गिऱ्हाईक गाडी रिक्षामध्ये बसतात त्यांच्यावर व्यावहारिकच्या काही गोष्टी बोलायच्या आहेत तेवढं त्यांना येतं आहे। काही मंडळी हातावर मोजण्यासारखी अशी आहेत की ज्यांना ते जमत नाही आणि आता शाखेच्या माध्यमातून, मंडळांच्या माध्यमातून ह्या गोष्टी चाललेल्या आहेत की त्यांना। आणि आमच्या विभागामध्ये 22 शाखा आहे माझ्याकडे। सचिन पाटीलसारखे अत्यंत चांगले काम करणारे नगरसेवक आहेत, तर या माध्यमातून सगळं चाललेलं आहे। आणि ज्या वस्तीमध्ये आपण राहतो, जिथे रिक्षा चालवतो, जिथे आपण आपलं प्रपंच त्या रिक्षातून पैसे कमवून त्यांना सांभाळतो, तर ते बोलतील, शिकतील आणि तेवढं तर चालतंच। असं बोलणं की सर्व सकट कोण बोलत नाही असं नाही, काही लोक आहेत ज्यांना जमत नाही आणि त्यांनी पण जमून घ्यावं, मराठी बोलावं। मराठी ही सुंदर भाषा आहे आणि ते शिकतील असं गॅरंटी आहे। पण अजून बरेच लोक आहेत, त्यांना आता मागणी केली आहेत की आम्हाला अजून वेळ द्या, नंतर आम्ही शिकणार आहे। पण 18 तारखेनंतर ज्यांना बोलायला येणार नाहीत त्यांचे परमिट पण रद्द करणार आहेत अशी बातमी पण आहे। असं काय झालं नाही पाहिजे। परमिट एक परमिट कॅन्सल केल्यानंतर एक कुटुंबावर ते काय त्रास होतो, त्या कुटुंबाचे काय हाल होतील हा देखील विचार व्हावा। फक्त त्याला बोलता येत नाही, तो बोलतोय पण त्याला थोडंसं तुडकं मुडकं बोलतोय, त्या थोडी वेळ द्यावी, तो शिकतील। आणि आम्हाला खात्री आहे की सन्माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी जे आमच्यासारखे रिक्षावाले होते त्या रिक्षावाल्यांना सगळ्यांना इथपर्यंत पोचवलेलं आहे आणि ते रिक्षावाले येणाऱ्या काळामध्ये चांगलं मराठी बोलतील, त्यांनी चांगली मराठी बोलावं अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही।
व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.